मला प्रशांतदा हवेच होते, पण प्रशांतदा इम्पॉसिबल आहे. जेव्हा आमच्या डिस्कशनमध्ये तो मुद्दा आला की प्रशांतदाने करूया, तेव्हाच आम्हाला माहीत होतं की जमणार नाही आहे. तर त्याच्यात सकाळी तुम्ही पेपर उघडला की दिसतं प्रशांतदाची किती नाटकं. आणि शिवाय मला हे माहिती होतं की त्यांचं नवीन नाटक पण येऊ घातलं आहे. पण तरी एकदा प्रशांतदांचं नाव हिटलर म्हणून आल्यानंतर मला मला आणि परेशा मला दोघांनी दुसरे वेळेला बघवेच ना त्या रोलमध्ये. आणि मग आमचं ते नेगोसिएशन सुरू झालं. आणि मग दादा म्हणाले कसं मी ना त्यांचं AI करून त्यांना हिटलरचे फोटोज पाठवायचे, म्हणजे प्रलोभन दाखवत होते की बघा असं ॲक्टर म्हणून मोह होतो ना शेवटी काहीतरी नवीन बघितल्यानंतर. तर तसं झालं आणि तसं म्हणून त्यांनी मला 3 तारखा मला लागणार होते त्यांच्या 12 तारखा. मग मी परेशला केफीले त्यांच्या ऑफिसमध्ये भेटायला. आणि मग परेशने डायरेक्ट त्यांना वेगळं आवाहन केलं. म्हणजे मला तर वाटतं ते प्रशांतदा आणि परेशनीच सांगावं काय झालं त्या मिटिंगमध्ये ते काढायला आजही खूप गलबलून येतं ते ती वाक्य म्हणताना. मी असं त्यांना म्हटलं की तुम्ही नाट्यकलेसाठी जी विष्णुदास भावे आणि नागरी रंगभूमीची स्थापना देईल त्या कलेसाठी तुम्ही एवढे समर्पित आहात, तर दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेल्या चित्रपट कलेसाठी सुद्धा तुम्ही थोडे दिवस द्यायला. दोन्ही मराठीच माणसं आहेत, दोन्ही मराठीच उद्योग आहेत. तर तुम्ही केवळ एकाच उद्योगामध्ये झोकून देणं बरोबर नाही. तुम्ही यासुद्धा कलेकडे तेवढंच लक्ष द्यायला पाहिजे. दादासाहेब फाळके कुटुंबीय आपलं दुर्मक ते असं सुरू झाला होता तो. आम्ही त्याला सांगलं ठीक आहे अरे चाललं नाही, इतके गलगलले ते पण गलगलले. आणि खरंच माझ्याकडून नकळतपणे अन्याय होतो आहे या कलेवर. तुझ्या बोथ्या जेव्हा इंजेक्शन घालणं इतकं जेव्हा बोथ्या